शांत आणि सुसंस्कृत वेंगुर्ला शहर शनिवारी शिवसेना आणि भाजपमध्ये रंगलेल्या बदल्याच्या राजकारणामुळे हादरले। गुरुवारी शिवसेनेच्या गोटातील अपक्ष नगरसेविका सुमन निकम आणि त्यांचे पती स्वीकृत नगरसेवक संदेश निकम यांनी भाजप नगरसेविका श्रेया मयेकर यांना मारहाण केल्याची घटना घडली। याचा बदला घेण्यासाठी भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शनिवारी निकम यांच्या घरात घुसून निकम दाम्पत्याला मारहाण केली। यात महिला नगरसेविका सुमन निकम या जखमी झाल्या आहेत। दरम्यान या मारहाणीत भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार प्रमोद जटार हे देखील सहभागी असल्याचा आरोप सुमन निकम यांनी केला आहे। वेंगुर्ला शहरात जमिनीच्या वादातून 2 दिवसापूर्वी पालिकेतील सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेच्या नगरसेविकांमध्ये वाद झाला होता। यामध्ये शिवसेनेच्या गोटातील अपक्ष नगरसेविका सुमन निकम यांनी भाजपच्या नगरसेविका श्रेया मयेकर यांना मारहाण केली होती। मी जनतेची कामं करू नये म्हणून आपणाला ही मारहाण झाली असून यापुढे जनतेची कामं केल्यास ठार मारण्याची धमकी नगरसेविका निकम यांनी दिल्याची तक्रार केली आहे। लोकांशी कॉन्टॅक्ट मध्ये राहावं नाही, गोरगरिबांची कामं करू नये, जनतेशी म्हणजे अटॅच राहावं नाही। आणि त्याची पण त्यांनी मला धमकी दिलेली आहे की लोकांची कामं जर केलं, वॉर्डची कामं, वॉर्ड माझं असं, तू लोकांची जर कामं केलं तुका जिवंत ठेवतोय ना म्हणून सरळ त्यांनी मला धमकी दिलेली असं पूर्ण। उद्यापासून तू लोकांच्या घराने जायचं नाही, कोणाचीच कामं करायची नाही, मी करतले सगळी कामं। नेमक्या कारण ह्याच त्यांचं राजकारण, मी कोणाच्याही अटॅच मध्ये राहू नये, गोरगरिबांची संवाद साधू नये, कोणाची कामं करू नये, या हेतूनच ही मारहाण झालेली आहे। या मारहाणीमुळे भाजप आणि शिवसेनेच्या गोटातील एकमेकांविषयी खुन्नस निर्माण झाली होती। या घटनेनंतर भाजप नेते संदेश पारकर यांनी वेंगुर्ल्याला भेट देऊन पोलिसांशी चर्चा केली होती। यावेळी सदरील घटनेचा जाब विचारणार असल्याचा इशारा त्यांनी दिला होता। अविचारी कृत्य जे आहे हे संदेश निकम स्वीकृत नगरसेवकांकडून आणि त्यांच्याकडून त्याकडून घडलेलं आहे आणि म्हणून त्याचा नक्की त्या ठिकाणी जाब विचारू। कायदेशीर स्तरावर, पोलीस प्रशासनाच्या स्तरावर आणि राज्य शासनाच्या स्तरावर या ठिकाणी न्याय मिळवण्याचा आमचा प्रयत्न आहे। दरम्यान या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जटार यांच्या उपस्थितीत वेंगुर्ल्यात भाजपची बैठक झाली। या बैठकीत शिवसेना नगरसेविका निकम यांच्याकडून झालेल्या मारहाणीचा निषेध करण्यात आला। या बैठकीनंतर भाजपच्या काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी थेट निकम यांच्या घरात घुसून त्यांना मारहाण केली। या मारहाणीत भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जटार, नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्यासह अन्य पदाधिकारी सहभागी होते, असा आरोप सौ निकम यांनी केला आहे। प्रमोद जटार, 25-30 कार्यकर्ते, पिंट्या गावडे, नगराध्यक्ष दिलीप गिरप, सुहास गोंडळकर, प्रशांत आपटे, सुषमा खानोलकर, राजू राऊळ, पुढे आणखी 4-5 जण ते माझ्या ओळखीचे नव्हते आणि त्या राऊळाने झपाटप मला आणि माझ्या नवऱ्याला मारायला सुरुवात केली। तिघाचं वजन मारत होते, 25-30 झाले, घरात घुरले असे। मी माझ्या नवऱ्याला असं उभं असल्याच्या बाजूला राहिले तर ढबाढब धक्के घालायला सुरुवात केली, तोंडावर, पायावर, हातावर, आणि मला पण मारलं। मला हात मारली पोटावर आणि हात माझा फिरवून ठेवला। हो, आता सगळे पोलीस स्टेशनला आमचे गेले आहेत। एकदम मारहाण केली, पिंट्या रोड जास्त मारली, पुरुषांनी मारहाण केली। सगळे मला भुरले, भाजपचे सगळे कार्यकर्ते, पदाधिकारी। भाजप आणि शिवसेनेमध्ये सुरू झालेल्या राडेबाजीमुळे वेंगुर्ल्यातील राजकीय वातावरण ढवळले आहे। नगरपालिकेत एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसणारे युतीतील नगरसेवक एकमेकांना भिडल्याने हा विषय अधिकच चिघळला आहे। पालकमंत्री दीपक केसरकर नेहमी राणेंच्या राडेबाजीवर टीका करतात। आता स्वतःच्या मतदारसंघात युतीमधील नगरसेवकांमध्ये घडलेल्या या राडेबाजीवर ते कोणती भूमिका घेतात याकडे वेंगुर्लेवासियांचे लक्ष लागून राहिले आहे। कुणाल मांजरेकर, कोकण 9, वेंगुर्ला।